शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज टोमॅटोच्या प्लॉटवरती आलेलो आहे. 2047 व्हरायटी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 50 दिवसाच्या मानानं ग्रोथ चांगली आहे, सेटिंग चांगलं आहे. तुम्हाला मी सेटिंग दाखवतो. या सेटिंग जर बघितलं तर एकदम चांगल्या प्रकारे सेटिंग झालेलं आहे. पण याच्यामध्ये जर आपण बारकाव्यानं बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कोणती गोष्ट करणं गरजेचं आहे, तर आपल्याला ह्याच्यामध्ये कांडीवरती करपा येऊ नये म्हणून फवारणी करणं गरजेचं आहे. मग करपा येऊ नये म्हणून कोणती फवारणी घेतली पाहिजे, तर ज्याच्यामध्ये कॅब्रोटॉप 2 ग्रॅम, सोलोमन 1 ml आणि कॅप 2 ग्रॅम अशा पद्धतीने तुम्ही फवारणी घेतली पाहिजे. त्याचबरोबर दुसरी फवारणी कोणती घेतली पाहिजे, तर ह्याच्यामध्ये 2 कांडीमध्ये अंतर आपल्याला जास्त दिसत आहे. हे जेवढं अंतर वाढत जाईल म्हणजे झाडाची शाखीय वाढ जादा होत जाईल आणि त्या प्रमाणात आपल्याला येणारं उत्पन्न मिळणार नाही. म्हणून याची शाखीय वाढ जेवढी कमी राहील इथून पुढं तेवढं आपल्याला उत्पादनात फरक पडणार आहे. मग त्यासाठी आपण 2 नंबरची फवारणी कोणती रिकमेंड करत आहोत, तर त्याच्यामध्ये टिल्ट अर्धा ml, कुमानेल 2 ml आणि विकर 2 ml या पद्धतीने जर आपण याला स्प्रे केला आणि त्याचबरोबर ड्रिपमधून औषधं सोडत असताना ढगाळ वातावरणामुळे आपल्याला ड्रिपमधून जर मॅग्नेशियम आपण दिलं तर क्लोरोफिल डेव्हलपला आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत होईल. मग त्यामध्ये मॅग्नेशियम 5 किलो आणि न्यूट्रिपोल DF म्हणजे मायक्रोन्युट्रिएंट आपलं 1 लिटर प्रति एकर अशा हिशोबाने जर आपण ड्रिपमधून दिलं तर त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं त्याची काळोखी पण मेंटेन राहील आणि रोगाला पण जास्त बळी पडणार नाही खालून मॅग्नेशियम आणि न्यूट्रिपोल DF दिल्यामुळे. धन्यवाद.